नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे यांची कथा गिधाड. सकाळी सकाळी मानाजी पाटलाचं अंगण माणसांनी गच्च भरून गेलं होतं. प्रत्येक जण मानाजी पाटलाला समजावण्याचा प्रयत्न करत होता. मानाजी पाटलाची अवस्था मात्र भ्रमिष्ठासारखी झाली होती. रंगराव सोडून दुसरा शब्द बाहेर पडत नव्हता. जीभ कोरडी पडली होती. नेत्र उन्हाळ्यातल्या कोरड्या शुष्क नदीपात्रासारखे कोरडे ठणठणीत पडले होते. राहून राहून मानाजी पाटील बेशुद्ध पडत होते. त्यांना शुद्धीवर आणलं जात होतं. पुन्हा तोच खेळ होत होता. त्यांचा कंठ घडीघडीला दाटून येत होता. त्यातून आवाज बाहेर पडणं बंद झालं होतं. दिवस माथ्यावर यायला लागला तशी उन्ह अंगाला झोंबायला लागली. झाडावरची किलबिल करणारी पाखरं चाऱ्याच्या शोधात भटकंती करायला निघून गेली. क्षणिक दुःखाचा भर ओसरल्यागत आत्मीयता म्हणून गोळा झालेली बाया बापडे आणि गडी माणसं चोर पावलांनी आपापल्या घराकडे कामासाठी निघून गेली. दुपारी पुन्हा पाटलाच्या घरासमोरचं पटांगण कुमारी भूमीसारखं मोकळं झालं. मानाजी पाटील गावातला भारदस्त आसामी. 10 गावात त्यांचा दरारा. रंगराव मानाजी पाटलाचा एकुलता एक वंशाचा दिवा. काही दिवसांपूर्वी अलकाला तो लक्ष्मीच्या पावलानं घरी घेऊन आला होता. रंगरावचं लग्न पाटील घराण्याला साजेसं झालं होतं. प्रचंड जनसमुदाय या लग्नाला जमला होता. मोठमोठे पुढारी अधिकारी आवर्जून लग्नाला हजर होते. अलकासारखी रूपवान मुलगी रंगरावला पत्नी म्हणून मिळाली होती. कुरळे केस, पाणीदार डोळे हे अलकाचं आकर्षण. अलकाचा गौरवर्ण आणि तिचं रूप हा चर्चेचा विषय बनला होता. तो तिच्या रूपाची वाखाणणी करत होता. अलकाच्या रूपाकडे बघून मानाजी पाटलानं फारसे आढेवेढे न घेता लग्न जमवून टाकलं होतं. रंगरावची आई लहानपणी देवाघरी गेली होती. रंगरावसाठी तरुणपणात सुद्धा दुसरं लग्न न करता मानाजी पाटील आयुष्य कंठत होते. मानाजी पाटलानं आई विना लेकरू म्हणून रंगरावचे खूप लाड केले. रंगरावला वारेमाप पैशाची उधळपट्टी करायची सवय लागली होती. बेलगाम घोड्यागत त्याचा स्वभाव उधळा बांधला होता. मानाजी पाटलांचं आता वय झालं होतं. प्रपंचाची जबाबदारी रंगरावनं सांभाळावी अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्याच्यातला हूडपणा जातच नव्हता. लग्न झालं की त्याच्या वागण्यात फरक पडेल असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी त्यांचं लग्न उरकून टाकलं होतं. रंगरावच्या ताब्यात हळूहळू सगळा कारभार देऊन मोकळं व्हायचा ते विचार करत होते. रंगराव हा रूपानं तसा बेताचा, बुद्धीनं हुशार पण लाडाने शेफारलेला. अलका लक्ष्मीच्या पावलानं रंगरावासोबत गाठ बांधून घरात आली, पण ती आल्यापासनं फारशी खुशीत दिसत नव्हती. तिचं वागणं रंगरावच्या आणि मानाजी पाटलाच्या मनात वारंवार टोचत होतं. ते तिला हर प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पण तिने घरात आल्यापासनं मौनी बाबासारखं मौनव्रत पत्करलं होतं. कामापुरता एखादा शब्द ती बोलत होती. हे बघून मानाजी पाटील मनातून खुश होण्याऐवजी काळजी करत होते. मानाजी पाटलाला घरात आपुलकीचं, आनंदाचं वातावरण राहावं असं वाटत होतं, पण अलकाच्या वागण्यानं त्यावर विरजण पडलेलं होतं. एक दिवस रंगरावनं बाहेर प्रवासाला जायची तयारी केली. सगळी कामं सुरळीत लावली आणि प्रवासाला गेला. एक दिवस वर्तमानपत्रात बातमी झळकली. महाबळेश्वरला जाणारी ट्रॅव्हल बस दरीत कोसळून अपघात. काही प्रवासी बेपत्ता.
काहींचे मृतदेह काढण्यात आलेले असून राहिलेल्यांचा शोध चालू आहे. संपूर्ण तगरेवाडी त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं. रंगराव ज्या ट्रॅव्हलनं गेला होता त्याच ट्रॅव्हलला अपघात झाला होता. अचानक काळ्या रंगाची पोलीस गाडी मानाजी पाटलाच्या दारात भरारी मारलेल्या पाखरासारखी येऊन दाखल झाली. रंगरावची बॅग आणि ओळखपत्र ताब्यात देऊन रंगरावचा अजून तपास नसल्याचं त्यांनी सांगितलं. हां म्हणता वार्ता दशदिशेला पोचली. पाखरांची किलबिल चालावी तशी माणसं कुजबूज करायला लागली. प्रत्येकाच्या तोंडातनं पालीसारखी चुकचुक ऐकू यायला लागली. झाडावर कावळे गोळा व्हावेत तसे पाटलाच्या घरासमोर माणसं गोळा व्हायला लागली. सगळे नातेवाईक झाडून गोळा झाले. एकच हल्लकल्लोळ माजला होता. एवढ्यात रंगरावची बहीण रखमा धावत पळत ओरडत आरडत आली. लेकी बोले सुने लागे त्याप्रमाणे अलकाला उद्देशून म्हणाली, कशी ग पांढऱ्या पायाची लक्ष्मी आली तू. 6 महिन्यात वरची वाट धरली त्यांनी. देवानं कशी माझी माहेरची वाटच बंद करून टाकली. रंगरावची सखू मावशी ही अशीच काही बाई बोलायला लागली. रंगरावच्या आजोळीची मंडळी आली. अलकाच्या माहेरून तिची आई बाप भाऊ असे एक ना अनेक नातेवाईक सगळे झाडून गोळा झाले. हे सगळं बघून मानाजी पाटील जास्तच अस्वस्थ बनले होते. दुसऱ्या दिवशी खलबत सुरू झाली. मानाजी पाटील वयस्कर झाले होते. भूकंपात बांधलेली उत्तुंग इमारत कोसळून जमीनदोस्त व्हावी तशी त्यांची अवस्था झाली होती. त्यांना भयंकर असा मानसिक धक्का बसला होता. परिस्थितीचा फायदा उठवायला नात्याच्या रूपानं गोळा झालेली गिधाडं टपलेली होती. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करायला लागला. मानाजी पाटलाचा मेहुणा अडखळत दबक्या आवाजात म्हणाला, पाटील पाटील काहीतरी निर्णय घेऊन टाका की. पाटलांनी आपल्या मेहुण्याकडे भेदक नजरेनं बघितलं आणि तशाही भ्रमिष्ठ अवस्थेत नागानं फुतकार टाकावा तसं ते बोलले, कसला निर्णय, काय मानायचे काय. मानाजी पाटलाचा करारी आवाज ऐकताच सदबा कोरपड्याची अवस्था वाघाच्या तावडीत सापडलेल्या शेळीसारखी झाली. पण आता काहीतरी बोललं पाहिजे म्हणून गावगुंडीत सदबा म्हणला, नाही मला असं म्हणायचं होतं का आता लगीन करून टाकावं दुसरं, विष्टेटीला वारच हवा. आपली बिन लग्नाची बहीण पाटलाच्या गाळ्यात घालावी ह्या उद्देशानं तो बोलला होता. त्यावर मानाजी पाटलांनी जळजळीत नेत्रकटाक्ष सदबा कोरपड्यावर टाकला आणि पुन्हा एकदा वाघानं गर्जना करावी तसे मानाजी पाटील गरजले, अरे आमच्या गौऱ्या गेल्या माचनात आणि आता आम्हाला बायको करायला सांगतोय रे साधे. आपल्या मेहुण्याचा करारी आवाज ऐकता सदबा कोरपडे गबगार झाला. एवढ्यात रंगरावची बहीण म्हणाली, बाबा आहेत तर विचार कशाला करताय, त्यांना काय कळत नाही वय, एवढी मोठी इस्टेट वाया कशी जाऊ देतीन बाबा, आणि लग्नाचं काय वय राहिलं वय त्यांचं. अहो त्यांची इच्छा असेल तर माझ्या 3 पोरापैकी एक पोरग दत्त घेऊन टाकतील की ते. अहो परक्या परीस रक्ताचं नातं वायाला कसं जाईन म्हणते मी. रखमानं खडा टाकून ठाव घेण्याचा प्रयत्न केला तशी रंगरावची मावशी सखू म्हणाली, खरंच ग रखमा, तू म्हणती ते अगदी खरं आहे बरं का. उजव्या हाताने पदराचा शेव डोळ्याला पुसत ती म्हणाली पुढे, अगं परवाच रंगा माझ्या स्वप्नात येऊन गेला बघ. अगं मी अशी दारात उभी डोके इतकी काठी घेऊन अंगणातनं सारखा माझ्याकडं बघत होता बघ. जणू त्याला सांगायचं होतं बरं का, मावशी मी गेल्या पाठीमागं तूच सांभाळ सगळं, हवं तर तुझा दामू हिथं ठेवून जा. आड पडद्याने का होईना पोटातली मळमळ मावशीने ओकून दाखवली. एवढा वेळ आपल्या मुलीला धीर देणारी रंगरावची सासू वाघासारखी डरकाळी फोडत आणि नागासारखी फुतकारा टाकत म्हणाली, अरे तुम्हाला काही लाजा बिजा आहेत का नाही. हां, माझा जावई जाऊन अजून 2 दिवस झाले नाही तर त्याच्या विस्टेटीची वाट लावायला बघता वे. अहो जावई गेला असला तरी माझी पोर अजून जितीये, आणि ती जितीये तवर तुम्हाला लोकांना काळजी करायचं काय बी कारण नाही. माझ्या पोरीला भाऊ आहे ना, माझ्या पोरीला आणि सासऱ्याला सांभाळणार नाही वय तो. रंगरावच्या सासूनही पोटातली मळमळ ओठावर आणून बेलगाम घोड्यागत उधळून टाकली. जमलेले सगळे नातेवाईक अवाक झाले. मानाजी पाटील हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होते आणि नग्न कानांनी ऐकत होते. जमा झालेल्या कावळ्यात आणि गिधाडात
आस्था आणि आत्मीयता घेऊन आलेलं कोणी दिसतच नव्हतं. आलेला प्रत्येक जण स्वार्थानं आंधळा बनलेला होता. मानाजी पाटलाच्या मनात सगळ्यांबद्दल घृणा निर्माण झाली होती. मानाजी पाटलांपुढे सगळ्यात मोठी समस्या होती ती अलकाची. नुकतीच भरल्या आधेलीचं माप दरवाज्यात कलंडून आलेल्या कोवळ्या मनाच्या लक्ष्मीची चिंता त्यांना लागून राहिली होती. अलका मात्र शून्य नजरेनं सगळं बघत होती. तिच्या मनात असंख्य वादळं तयार झाली होती. असंख्य इंगळ्यांनी दंश करताच अनंत वेदना व्हाव्यात तशी प्रत्येकाची स्वार्थी वृत्ती बघून तिचं अंतर्मन आंतरिक वेदनेनं विव्हळत होतं. सभोवार पसरलेल्या अथांग समुद्राजवळ असतानाही घोडभर पाणी पिण्यासाठी उपयोगी पडू नये तशी असंख्य नातेसंबंधातली माणसं निकामी झाली होती. आपलं जीवन वणव्यात सापडलेल्या पक्षिणीसारखं चढफडत अंताकडे वाटचाल करणार. समाज निर्मित असंख्य वादळी भोवऱ्याशी सामना करत ही जीवननौका कशी आयुष्याच्या पहिल्या तीराला न्यावी हा विचार ती करायला लागली. अशा दुःखसागरात निस्वार्थी पद्धतीनं मदतीचा हात कोणी पुढे करेल का याचा ती शोध घ्यायला लागली. पंखहीन पक्षावर असंख्य निर्दयी पक्षांनी चोची मारून त्याला घायाळ करावं तशी जमलेली नात्यागोत्यातली माणसं माणुसकी विसरून कृतघ्न बनली होती. असंख्य जखमांनी तिचं मन रक्तबंबाळ झालं होतं. तिच्या आयुष्यात नुकतीच तारुण्याची पहाड झाली होती. जवानी भरात आली होती. गुलाबी गालावरून यौवन रंग उडवत अवखळ घोड्यासारखे उधळत होते. ऋषीमुनींनाही वेळ लावल अशी कांती गावात चर्चेचा विषय बनत होती. आकस्मिकपणे दुर्दैवी घाला तिच्या सौभाग्यावर आला होता. हा समाज लांडग्यानं तोडावं तसे इज्जतीचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही याची तिला जाणीव व्हायला लागली होती. वासनेच्या मदोन्मत्त नजरा तिला असहाय्य करायला लागल्या. आपलं संरक्षण आपणच केलं पाहिजे असं तिला वाटायला लागलं आणि त्यासाठी जीवाला जीव देणारा साथीदार तिला हवा होता. अचानक आकाशात वीज चमकावी तसा विचार तिच्या डोक्यात आला. उजळ माथ्यानं पुनर्विवाह केला तर? पुन्हा तिच्या डोक्यात विचारांनी गती घेतली. तिच्या आयुष्यातला तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा श्याम तिच्या नजरेसमोर उभा राहिला. आता मनानं अंतिम निर्णय घेतला. हे सगळं असंच सोडून श्यामसोबत आपलं जीवन जगायचं. समाज काय म्हणेल याची कसलीही पर्वा करायची नाही. नाहीतरी आईवडिलांच्या इच्छेखातर रंगरावशी तिच्या इच्छेविरुद्ध असतानाही तिने लग्न केलं होतंच. रंगरावशी विवाह ठरल्यावर रडून रडून तिने खूप आकांडतांडव केलं होतं. श्यामबरोबर पळून जायचा तिने विचार केला होता. पण श्यामनं सगळे उमाळे कंठातच दाबले. तो अलकाला समजून सांगताना म्हणाला, हे बघ अलका, नियतीने आपल्या नशिबी जे लिहिलं असेल ते भोगलं पाहिजे. आपण पळून जाऊ कदाचित सुखी बी होऊ, पण तुझ्या वडिलांना समाजात मानहानीनं जगावं लागल. हा समाज तुझ्या वडिलांना टोचून टोचून मारल. कदाचित त्यातून काहीतरी वेगळं घडू शकल. आपण आत्ता आपल्या मनाला आवर घालायला पाहिजे. प्रेमाला शरीराची तहान नको तर जिव्हाळ्याची भूक असावी लागते. मग ते दोन जीव वेगवेगळ्या रस्त्याने गेले तरी चालन. श्यामचा हा बोध ऐकून अलका ही स्तिमित झाली होती. मरणप्राय मानसिक वेदना सहन करत तिने रंगरावशी विवाह केला होता. श्याम अजून अविवाहित होता. तो आपला अजूनही स्वीकार करेल याची तिला खात्री वाटत होती. एक दिवस त्याला निरोप पाठवून तिने बोलवून घेतलं. त्याला सगळं काही समजावून सांगितलं आणि त्याला म्हणाली, श्याम, दैव दुर्विलासामुळं माझ्या कपाळाचं कुकू पुसलं गेलंय. हा समाज काय मला सुखानं जगू देणार नाही. गांधर्व पद्धतीनं का होईना माझ्या भांगात कुंकुमाळ. माझा आवेर करू नको. मला या विष्टेटीची अपेक्षा नाही. अरे तुझी झोपडीसुद्धा मला हवीशी वाटन. मी पदर पसरते. श्याम, मला समजून घेणारं तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही रे. इतकं विनवताना तिला भडभडून आलं. श्याम मूकपणे सगळं ऐकून घेत होता.
त्याला काय निर्णय घ्यावा तेच कळत नव्हतं. अखेर खूप विचार करून त्यांनी तिला होकार दिला. रंगरावचे सगळे विधी पार पडल्यानंतर सगळ्या नातेवाईकांना समजावून पुनर्विवाह करायचं त्यांनी ठरवून टाकलं. एकदाचा दशक्रिया विधीचा दिवस उजाडला. पुन्हा एकदा मानाजी पाटलाचं अंगण समुद्राला भरती आल्यासारखं गच्च भरून गेलं. तालुक्यातली मोठमोठी नेते मंडळी हजर झाली. रंगरावच्या चुलत भावाचा मुलगा सुदामाच्या हस्ते पिंडदान करायचं ठरलं आणि पिंडदान भूमीकडे सगळा जमाव रडत ओरडत तर काही घरगुती राजकीय गप्पा मारत जाऊन हजर झाला. नामांकित महाराजांचं प्रवचन चालू झालं. मोठमोठाले दाखले देऊन पिंडदानाचं महत्त्व सांगितलं जायला लागलं. सुदामा आंघोळ करून डोक्याचं शौर्य करून हजर झाला. गोवऱ्या पेटवून त्यात कोरं गाडगं ठेवलं. पाणी टाकून तांदूळ शिजायला घातला. कणकेचा गोळा करून 3 चाणक्या बनवल्या. त्यावर मध लावून भाताचे गोळे करून ठेवले. भगवे केलेल्या फडक्याचे झेंडे वाळून बनवलेल्या पिंडीच्या 3 बाजूला लावले. ब्राह्मणानं गायत्री मंत्रासकट सगळे मंत्र म्हटले. सुदाम्याच्या हस्ते पूर्ण विधी पार पडला. सगळे पिंडापासून बाजूला झाले. बाजूला होताना रंगरावचा फोटो खुर्चीवर ठेवून अगरबत्ती लावली. फुलांचा हार घालून भक्तिभावानं सगळ्यांनी त्याचं दर्शन घेतलं. महाराजांचं प्रवचन संपलं आणि शोकसभेला सुरुवात झाली. प्रत्येक वक्त्यानं रंगरावच्या गुणाची वाखाणणी केली. तालुक्याचा प्रतिष्ठित नेता श्रद्धांजलीसाठी उभा राहिला. तशी भाषण करणारी कुठलीही राजकीय व्यक्ती कुठलीच संधी वाया घालवत नाही. जो संधीचा फायदा घेणार नाही तो कसला आलाय पुढारी. नेत्यानं उभं राहून भाषणाला सुरुवात केली. हे सभाजनो, आपण आज सगळेजण एका दुःखद प्रसंगी एकत्र जमलेलो आहे. मानाजी पाटलाला आणि त्याच्या कुटुंबाला अतिशय दुःख झालेलं आहे. मानाजी पाटील अतिशय कर्तृत्ववान व्यक्ती. त्यांनी सतत गावच्या विकासाचा विचार केला. अनेक नवनवीन योजना गावात आणल्या. त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या तालमीत तयार झालेल्या रंगराव भावी काळात गावचं भूषण आणि भाग्यविधाते ठरणार होते. त्यांचे विचार लय उंच दर्जाचे होते. त्यांच्याकडं अतिशय चांगल्या प्रकारचं संघटन कौशल्य होतं. चालू वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना तिकीट द्यायचं आम्ही ठरवून टाकलेलं होतं. आपल्या पॅन्टच्या खिशातनं रुमाल काढत त्यांनी डोळे पुसले. भरल्या आवाजात पुन्हा बोलायला सुरुवात केली. दुर्दैवानं रंगराव जरी आपल्यातनं निघून गेले असले तरी त्यांचं शिल्प आमच्या मनात कायम राहीन. या प्रसंगी सर्वसमक्ष पिंडाला साक्षी ठेवून एक वचन देतो. चालू निवडणूक झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं निवडणूक जिंकल्यानंतर रंगरावच्या नावानं या तगरेवाडीत बोर्डिंग आणि आश्रमशाळा सुरू करल. नाही तर या गावात पुन्हा मत मागायला पाऊल बी टाकणार नाही. रंगरावच्या दुर्दैवी निधनाची आपण कोणी भरपाई करू शकत नाही, पण तरी बी शासनाकडून त्याच्या कुटुंबासाठी 10,000 रुपये मी मिळवून देणार. रंगरावच्या आत्म्याला चिरशांती मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अनेक कावळ्यांचं टोळकं पिंडाभोवती गोळा झालं. एवढ्यात रंगरावच्या मावशीनं सूर लावत गळा काढला. हे रे माझ्या बाबड्या, घास घे, नको माघारी माझी काळजी करू, मी हाय घर सांभाळायला. एवढ्यात काळा डोमकावळा भरारी मारत आला आणि झडप घालून त्याने भाताच्या गोळ्याला चोच मारली. दुष्काळाची झळ पोचलेल्या कावळ्यांनी टचा टचा चोची मारून भात खायला सुरुवात केली. पुन्हा एकदा रडारडीनं आसमंत भरून गेला. अलकानं आंघोळ केली. पिंडाच्या पाया पडली. सगळ्या माणसांनी पिंडदानाला तीळ वाहिले. बडजीबुवांनी पिंडीवरचे पैसे गोळा केले. ताट तांब्या पिशवीत घातलं आणि दक्षिणा घेऊन तडक घरचा रस्ता धरला. सुदाम्यानं घोंगता केलेलं घोंगडं शौर्य केलेल्या डोक्यावर अडकवलं. त्यांनीही परतीचा रस्ता धरला. सुदामाच्या पाठोपाठ बायका पुरुष माणसं गप्पा मारत चालायला लागली. सुदामा गावच्या वेशीजवळ मारुती मंदिरापाशी आला आणि पिसाळलेलं कुत्रं चावल्यासारखं त्याने डोक्यावरचं घोंगडं फेकून दिलं. त्याचं शेंडी काढलेल्यासारखं डोकं उघडं पडलं. सुदाम्याच्या ह्या वर्तनानं सगळी माणसं गडबडून गेली. सगळी त्याच्या भोवती गोळा झाली.
काय झालं त्याला विचारायला लागली. सुदामा थरथर कापायला लागला. कोणाला काही समजेनासं झालं. सुदामाच्या आईनं आकांड तांडव करत विचारलं, अरे काय झालंय काय बाबा सुदाम्या? एवढ्यात मानाजी पाटील सुदामाच्या जवळ आले. सगळ्यांना शांत करत त्यांनी सुदामाला विचारलं, काय झालं सुदाम? सुदामानं मारुती मंदिराच्या पायरीवर बसलेल्या व्यक्तीकडे बोट दाखवलं. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळाल्या. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अहो, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष रंगराव तिथे बसला होता. येणाऱ्या माणसांना बघून तो हसत होता. संधीचा आणि असहाय्यतेचा फायदा उठवणाऱ्या गिधाडांच्या डावपेचावर पाणी पडलेलं होतं. हात सोडत रिकाम्या हाताने त्याने घरचा रस्ता धरला. झालेल्या अपघातातून रंगराव सुदैवानं वाचला होता. अपघात झाला आणि तो दूर झाडीत फेकला गेला. आज तो पुन्हा आपल्या घरी सुखरूप परत आलेला होता. मित्रहो, कशी वाटली गिधाड ही कथा गीताराम नरवडे सरांची? कथा आवडली असेल व्हिडिओ पटकन लाईक करा. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये लिहून टाका. आणि हो, हा व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.